धर्मांतर विरोधी कायद्याला मंत्रिमंडळाची मंजुरी। कायद्यात 5 लाखांचा दंड तर 7 वर्षांच्या शिक्षेची तरतूद। दोषी व्यक्ती किंवा संस्थेच्या विरोधात थेट होणार अजामीनपात्र गुन्हा दाखल। राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार। राज्यसभेच्या 7 जागांसाठी 7 उमेदवारी अर्ज दाखल। निवडणूक बिनविरोध झाल्याने सर्व उमेदवारांचं सुप्रिया सुळे यांनी केलं अभिनंदन। शरद पवारांना पाठिंबा दिल्याने सुप्रिया सुळे यांनी काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना इंडिया आघाडीचे मानले आभार। सुप्रिया सुळे यांनी मातोश्रीवर घेतली ठाकरे कुटुंबाची भेट। राज्यसभेची खासदारकी हे जबाबदारीचं काम आहे। राज्यसभेत अभ्यासपूर्ण बोलावं लागतं। खासदार सुप्रिया सुळे यांचा पार्थ पवार यांना सल्ला। अजित पवार विमान अपघाताप्रकरणी व्हीएसआर कंपनीच्या मालकांची चौकशी संपली। सीआयडी कडून व्हीएसआर कंपनीचे मालक व्ही.के. सिंग यांची तब्बल 7 तास चौकशी। अजित पवारांच्या अपघाताची पारदर्शक चौकशी व्हावी, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। तर व्हीएसआरची सर्व विमानं ही रद्द झाली पाहिजेत। कंपनी मालक आणि संचालकांवर कारवाई झाली पाहिजे, योगेंद्र पवारांची मागणी। अजित पवार विमान अपघाताच्या प्रकरणी पार्थ पवार आणि कुटुंबीय पंतप्रधान मोदींची लवकरच घेणार भेट। अजित पवारांच्या अपघातासंदर्भात कुटुंबातील सदस्यांनाही संशय, विश्वसनीय सूत्रांची माहिती। अमेरिकेने हल्ला केल्यानंतर इराणकडून फतवा जारी। डोनाल्ड ट्रम्प यांचं रक्त सांडलंच पाहिजे, इराणचे ग्रँड अयातुल्ला जावदी अमोलींचा फतवा। पंतप्रधान मोदींचा फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संवाद। युद्धजन्य परिस्थिती संदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। शांतता आणि स्थिरता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही जवळून आणि समन्वयाने प्रयत्न करत राहू, मोदींची पोस्ट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।